नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. येत्या 4 दिवसातच शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे. या 9 दिवसांमध्ये उपवास केला जातो. धार्मिकदृष्ट्या हा 9 दिवसांचा उपवास शुभ मानला जातो. आपल्या आरोग्याला सुद्धा त्याचे अनेक वेगवेगळे फायदे मिळतात. आपल्या वेट लॉसमध्ये सुद्धा हा उपवास आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स मिळवून देतो. आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याची खूप छान मदत मिळते. उपवासाचं थोडं तंत्र जर आपण सांभाळलं तर आपल्या शरीराला त्याचे अनेक वेगवेगळे फायदे होतात. 9 दिवसाचा उपवासाचा वेट लॉस डाएट प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठीचा व्हिडिओ उद्या अपलोड होईल. अगदी साधा, सोपा आणि प्रत्येकजण करू शकेल असा हा उपवासाचा डाएट प्लॅन आहे आणि खूप साधे सोपे पण पोषण मूल्यांनी भरपूर असणारे असे पदार्थ आपण या वेट लॉस डाएट प्लॅनमध्ये पाहणार आहोत. खाण्याच्या जवळजवळ 6 ते 7 वेळा आपण यामध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे उपवास आम्हाला झेपत नाही असं म्हणणाऱ्या लोकांसाठी हा उपवासाचा वेट लॉस डाएट प्लॅन अत्यंत फायदेशीर आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की उपवास वेट लॉससाठी केला जातो, पण वेट लॉस दरम्यान अशा काही छोट्या छोट्या चुका केल्या जातात की ज्यामुळं 9 दिवस उपवास केल्यानंतर सुद्धा आपल्याला त्यातून वेट लॉस दिसत नाही. तर यामागे सुद्धा काही बेसिक चुका असतात. तर त्या चुका कुठल्या कुठल्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. उपवासाचा डाएट प्लॅन आपण व्यवस्थित फॉलो करताना या 10 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं, त्या व्यवस्थित फॉलो करणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं जर नवरात्राचे 9 दिवसांमध्ये उपवास करून तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे. आणि नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. उपवासाचे वेट लॉस संदर्भातले 10 बेसिक नियम कुठले कुठले आहेत हे आपण समजून घेत आहोत. आणि त्यामधला सगळ्यात पहिला महत्त्वाचा नियम, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवासादरम्यान ज्या भाज्या तुम्हाला चालतात किंवा जी फळं तुम्हाला चालतात ती आपण भरपूर प्रमाणात घ्यायला हवीत. कारण फळं आणि भाज्या यामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिएंट्स असतात, भरपूर पोषण मूल्य असतात. त्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण चांगलं असतं, अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात, विटॅमिन्स आणि मिनरल्स म्हणजे खनिज आणि जीवनसत्व यांचं प्रमाण चांगलं असतं. या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात. फळं आणि भाज्या आपण आलटून पालटून घ्यायला हव्यात. दररोज एकच एक फळ किंवा एकच एक पदार्थ घेणं आपण टाळायला हवं. फळांपासून आपल्याला सॅलड बनवता येतं. वेगवेगळ्या प्रकारच्या फळांपासून किंवा भाज्यांपासून आपल्याला सूपसुद्धा बनवता येतात. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी जर आपण ट्राय करत राहिलो तर त्यामुळं तोचपणा न येता आपला आहार वैविध्यपूर्ण होऊन जातो आणि उपवास असताना सुद्धा वेगवेगळे पदार्थ खाल्ल्याचं समाधान आपल्याला मिळतं. आता पाहूयात नंबर 2 आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे स्वतःला हायड्रेटेड ठेवणं. ही छोटीशी गोष्ट उपवासादरम्यान अत्यंत महत्त्वाची असते. कारण पाणी पित राहिल्यामुळं आपल्याला आपल्या भुकेवरती चांगल्या प्रकारे कंट्रोल ठेवणं सोपं होऊन जातं. भूक कंट्रोलमध्ये राहते. पाणी ज्या वेळेला आपण योग्य प्रमाणात घेतो त्यावेळेला आपला मेटाबॉलिझम हा स्पीडअप होत असतो. आपल्या कॅलरीज चांगल्या प्रकारे बर्न होत असतात आणि ही गोष्ट आपल्याला आपल्या वेट लॉसमध्ये खूप चांगल्या प्रकारे मदत करत असते. त्यामुळे उपवासादरम्यान आपली भूक कंट्रोलमध्ये राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा आपला मेटाबॉलिझम स्पीडअप राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर पाण्याचं प्रमाण योग्य असायला हवं. दिवसभरामध्ये कमीत कमी 3 लिटर होईल इतकं पाणी आपण प्यायला हवं. बऱ्याच लोकांना उपवासादरम्यान फक्त साधं पाणी घ्यायला नको वाटतं. त्यामुळे उलटी आल्यासारखं होतं किंवा मळमळ होत राहते. तर अशा वेळेला तुम्ही लिंबू पाणीसुद्धा घेऊ शकता किंवा शहाळ्याचं पाणी घेता येईल. शहाळ्याच्या पाण्यामध्ये चांगल्या प्रमाणात पोटॅशियम असतं. विटॅमिन B1, B2 आणि B3 सुद्धा चांगल्या प्रमाणात आपल्याला आढळून येतात. त्यामुळे शहाळ्याचं पाणी आपल्याला या दिवसांमध्ये फायदेशीर ठरतं. पण जर तुम्ही तुमच्या वेट लॉस प्रोग्रामवर असाल तर अशा वेळेला शहाळ्याची मलई खाणं मात्र आपण टाळायला हवं. आता पाहूयात नंबर 3 आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे हेल्दी स्नॅक्स या दरम्यान आपण घेत राहायला हवेत. म्हणजे असे पदार्थ जे आपल्या शरीराला चांगली पोषण मूल्य देतात. उदाहरणार्थ शेंगदाणे, काजू, बदाम, अक्रोड म्हणजे थोडक्यात ड्रायफ्रूट्स आपण घेत राहायला हवेत.
किंवा मखाणे तुम्ही घेऊ शकता। खारीक, खजूर, बेदाणे, अंजीर यासारख्या गोष्टी आहारामध्ये आपण ठेवायला हव्यात। यामध्ये पोषण मूल्य चांगल्या प्रमाणात असतात। हे सगळे पदार्थ आपल्याला तसेचही घेता येतील किंवा हलकेसे ड्राय रोस्ट करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता। ड्रायफ्रूट्स घेताना किंवा या सगळ्या हेल्दी स्नॅक्सचा आपल्या आहारामध्ये समावेश करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे हे सगळे पदार्थ हाय कॅलरीज आहेत। म्हणजे याच्यातून आपल्या शरीराला खूप जास्त प्रमाणात कॅलरीज मिळत असतात आणि म्हणून अशा प्रकारचे हेल्दी स्नॅक्स घेताना आपण ते किती प्रमाणात घेत आहोत हे लक्षात ठेवणं सुद्धा महत्त्वाचं आहे। त्याचं प्रमाण मर्यादित असायला हवं। खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही हे पदार्थ घेत असाल तर त्यामुळं तुमच्या वेट लॉसमध्ये अडचणी निर्माण होण्याची खूप दाट शक्यता असते। नंबर 4, चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनहेल्दी पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये घेणं टाळायला हवं। उदाहरणार्थ साबुदाण्याचे वडे, बटाट्याचे चिप्स, केळाचे चिप्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स या दरम्यान घेतले जातात। उपवासाच्या पुऱ्या खाल्ल्या जातात। बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी ज्याच्यामध्ये भरपूर क्रीम, भरपूर साखर वापरलेली असते, उपवासाचा हलवा यासारख्या गोष्टी घेणं आपण टाळायला हवं। गेल्या काही वर्षांपासून आणखी एक नवीन प्रकार सुरू झालेला आहे आणि तो म्हणजे उपवासाची थाळी। उपवासामधून जर तुम्हाला वेट लॉस साध्य करायचा असेल तर अशा प्रकारच्या थाळ्यांपासून आपण लांब राहायला हवं। आम्हाला खूप जास्त भूक लागते आणि उपवास झेपत नाही म्हणून अशा गोष्टी आम्ही खातो असं बरेच जण सांगतात। पण जर तुम्हाला सुद्धा खूप भूक लागते, वेट लॉस करायचा आहे, उपवासही करायचा आहे, अशा सगळ्या गोष्टी एका वेळेला साध्य करायच्या असतील तर आपण जो उपवासाचा डाएट प्लॅन पाहणार आहोत तो तुम्ही नक्की फॉलो करा। उपवासाला चालणाऱ्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत। तुम्हाला भूक लागल्याचं सेन्सेशन अजिबात होणार नाही आणि वेट लॉससुद्धा खूप चांगल्या प्रकारे अचीव होईल। पण अशा प्रकारे उपवासाच्या थाळ्या खाणं आपण टाळायला हवं। असं जर तुम्ही करत असाल तर यातून आपला वेट लॉस कधीही अचीव होणार नाही। यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच लोक उपवासादरम्यान फुल क्रीम दूध घेतात, म्हणजे साईसहित दूध घेतात, दिवसभरातून 3 ते 4 वेळेला दूध घेत राहतात। उपवासादरम्यान बऱ्याच लोकांना खूप जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी किंवा दूध, फुल क्रीम दूध घेत राहण्याची सवय असते। तर ही गोष्टसुद्धा आपण कंट्रोलमध्ये ठेवायला हवी। आता पाहूयात नंबर 5 आणि 5वी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आपल्याला लो कॅलरी फूड्स घ्यायला हवेत, लो फॅट्स असणारे फूड्स घ्यायला हवेत। आता म्हणजे नेमके कुठले कुठले पदार्थ, तर 2 वेळेला साय काढली गेलेली आहे अशा दुधापासून लावलेलं ताजं दही किंवा पातळसर ताक, वरई, राजगिरा, काकडी, भोपळा, भेंडी किंवा उकडलेला बटाटा, रताळं किंवा दुधी यासारखे पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायला हवेत। यामुळे आपला दिवसभराचा टोटल कॅलरीजचा जो इंटेक आहे तो व्यवस्थित राहण्यासाठी मदत होते। आता पाहूयात नंबर 6 आणि 6वी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे दिवसभरामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप आपण आपल्या आहारामध्ये आवर्जून घ्यायचं आहे। तुपामध्ये ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स असतात जे की आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात, आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी चांगले असतात। उपवासादरम्यान आपली स्ट्रेंथ चांगली राहण्यासाठी आपल्याला त्याची खूप छान मदत मिळते आणि गाईचं तूप जर या दरम्यान तुम्ही घेऊ शकलात तर ही गोष्ट आपल्याला आपल्या वेट लॉसमध्ये सुद्धा चांगले रिझल्ट्स मिळवून देते। आता पाहूयात नंबर 7 आणि 7वी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे खूप वेळ उपाशी राहणं आपण टाळायला हवं। ज्या वेळेला आपण खूप जास्त वेळ उपाशी राहतो त्यावेळेला आपल्याला खूप जास्त भूक लागते आणि त्यानंतर आपण जे मील घेतो, त्यानंतर आपण जो काही पदार्थ खातो तो आपण खूप जास्त प्रमाणात खात असतो। या उपाशी राहण्याचे परिणाम आपल्याला आपल्या ओव्हर ईटिंगमध्ये पाहायला मिळतात आणि आपण समोर जे येईल, जो पदार्थ येईल तो खूप जास्त प्रमाणात कंझ्युम करत असतो। त्यामुळे खूप वेळ उपाशी न राहता थोड्या थोड्या वेळाने खात राहायला हवं। स्मॉलर मील्स आपण घेत राहायला हवेत। नंबर 8, 8वी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे पॅकेट बंद पदार्थ घेणं आपण टाळायला हवं। ही गोष्ट एरवीसुद्धा आपण फॉलो करायला हवी, पण उपवासादरम्यान ही गोष्ट आपल्या वेट लॉसमधला सगळ्यात मोठा अडसर ठरते। बऱ्याच वेळेला उपवास आहे म्हणून पॅकेट बंद ज्युसेस घेणं किंवा चिप्स घेणं किंवा पॅकेट बंद फ्राईड
स्नॅक्स खाणं या गोष्टी केल्या जातात, तर या सगळ्या गोष्टी आपला वेट लॉस आपल्यासाठी अवघड करतात. आता पाहूयात नंबर 9 आणि 9वी महत्त्वाची गोष्ट. रात्रीचं जे आपलं खाणं आहे ते आपण लवकर संपवायला हवं. अगदी संध्याकाळी 7 ते 7:30 पर्यंत आपण आपलं रात्रीचं खाणं उरकून घ्यायला हवं. रात्रीचं खाणं बरेच लोक स्किपसुद्धा करतात. तर असं न करता रात्रीच्या खाण्यामध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण व्यवस्थितपणे घेत राहिलो तर उपाशी राहण्याची गरज अजिबात लागत नाही. आता पाहूयात नंबर 10 आणि 10वी महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे दिवसभरामध्ये कमीत कमी 30 ते 40 मिनिटं होईल इतकी फिजिकल ॲक्टिव्हिटी आपण करायला हवी. बरेच लोक उपवास आहे म्हणून फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं म्हणजे व्यायाम करणं टाळतात. तर असं न करता आपण दिवसभरामध्ये कुठली ना कुठली फिजिकल ॲक्टिव्हिटी आपल्यासाठी निवडायला हवी, कारण वेट लॉस जर्नीमध्ये व्यायाम खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. या 10 गोष्टी जर उपवासाच्या वेट लॉस डाएट प्लॅनसोबत तुम्ही करेक्टली फॉलो केल्या तर या 9 ते 10 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचा खूप छान वेट लॉस पाहायला मिळणार आहे. सो नक्की या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट्स मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.